नमस्कार, मी अनिता पाध्ये. दादा माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एकटा जीव करताना मला कसा त्रास झाला याविषयी मी गेल्या 2 एपिसोडमध्ये आपल्याला माहिती सांगितली. आणि तुम्ही म्हणत असाल की अरे ही काय, हिने पाल्याण लावलेलं आहे, एक पुस्तक लिहिलं तर किती त्रास झाला आणि काय झालं वगैरे. परंतु कसं आहे ना की एकटा जीव हे पुस्तक करताना खरोखरच मला अग्निपरीक्षेतनं जावं लागलं असं म्हटलं ना तर ते चूक ठरणार नाही. जी 2 एपिसोड झाले त्यातली ही तिसरा हा भाग आहे आणि हा शेवटचा एकटा जीवच्या त्रासाचा शेवटचा भाग आहे. सगळ्या गोष्टींमध्ये भालेकरांना मी मात दिली. त्यांनी बऱ्याच युक्ती केल्या परंतु त्या काही सफल झाल्या नाहीत असं मी म्हणेन. आणि माझा या गोष्टीवर विश्वास आहे ना की माणूस किती काही माणसांनी केलं ना कोणाच्या विरोधामध्ये की हिचं मी असं वाईट करेन तसं काही करेन, सगळ्या माणसांच्या वरती एक शक्ती आहे. त्याला तुम्ही ईश्वर म्हणा नाही तर आणि काही म्हणा, परंतु ही ईश्वरी शक्ती जी आहे ना त्याच्या मनात जे असतं ना तेच घडतं. आणि एकटा जीवच्या बाबतीत ही असंच झालं. एकटा जीव खूप सफल झालं. म्हणजे जसं मी म्हटलं की 1 महिन्याच्या दुसरी आवृत्ती आली आणि मे महिन्यामध्ये तिसरी आवृत्ती येणार होती. म्हणजे आणि सगळीकडे चर्चा चालू होती सगळं. आणि अशा ह्याच्यामध्ये माझ्यावरती उषा चव्हाण यांनी अब्रू नुकसानीची केस केली पुणे सिव्हिल कोर्टामध्ये. मी त्याच्यावर जास्त काही बोलू शकत नाहीये कारण खरं म्हणजे 2012 साली ती केस डिसमिस झाली कोर्टामधून. मात्र त्यांनी ते रिस्टोरेशन मध्ये टाकलेली आहे अजून, त्याच्यामुळे मी त्याविषयी जास्त बोलणार नाही. मात्र असं झालं की केस केली मे मध्ये आणि लगेचच काहीच दिवसांमध्ये माझ्या पुस्तकावर बॅन आणण्यात आला. पुणे सिव्हिल कोर्टामधून मला हे सांगण्यात आलं की हे पुस्तक, या पुस्तकाची तुम्ही विक्री करू शकत नाही आणि नवीन आवृत्ती सुद्धा तुम्ही प्रकाशित करू शकत नाही. तर त्या विरोधामध्ये मी हायकोर्टामध्ये गेले, मुंबई हायकोर्टामध्ये. आणि तिथे माझ्या जवळजवळ 6-7 ट्रायल्स झाल्या आणि मला तिथून सांगण्यात आलं जजद्वारे, माननीय जज साहेबांद्वारे की तुम्ही 1-1.5 पान आहे ते ओमेट करा. तर याच्यामध्ये आता हा फार महत्वाचा निर्णय होता कारण मला ते 1.5 पान ओमेट करायला सांगितलं. 1.25 पानच, खरं म्हणजे 1.25 पान होईल ते पुस्तकाचं 1.25 पान, ते गाळून मी पुढची आवृत्ती प्रकाशित करू शकते. तर मी माझ्या जागी कदाचित दुसरं कोणी असतं ना तर असा विचार केला असता की हे मी का करू, कारण हे सगळं दादानी सांगितलेलं आहे आणि त्याचा रेकॉर्डेड माझ्याकडे पुरावा पण आहे वगैरे. परंतु मी असा विचार केला की हे पुस्तक आहे ना, हे माझं मूल आहे आणि तुम्हाला मुलाला वाढवायचं असेल ना तर थोड्याशा खास्त आई वडिलांना काढाव्या लागतात. आणि मी कदाचित हट्ट करून बसले आणि त्या आपल्याकडे केसेसला निर्णय जाण्यासाठी बराच काळ जातो. तर त्या ह्याच्यामध्ये समजा 15-20 वर्ष ही जर का केस चालली आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय लागला तर कदाचित हे माझं पुस्तक ना कायमरित्या मरून जाईल. आणि दादा कोंडके हा जो अवलिया आहे महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आणि त्यांनी जे काय काम केलं चित्रपटाद्वारे ते लोकांसमोर येणं थांबेल. म्हणजे ते नंतर 15-20 वर्षांनी आलं तर कदाचित लोकांना त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य राहणार नाही, नवीन पिढीला माहिती राहणार नाही की कोण दादा कोंडके होते. शेवटी मी असा निर्णय घेतला की काही हरकत नाहीये कारण पुस्तक आहे माझं ते दादांविषयी आणि समजा मी 1.25 पान त्याच्यातलं किंवा 1.5 पान मी जर का ओमेट केलं तर त्याच्यातनं दादांच्या आयुष्यामध्ये काही फरक नाही पडत ना दादांच्या पुस्तकामध्ये फरक पडतो. आणि म्हणून मी ती रट मान्य केली जज साहेबांची आणि त्यांनी मला ते वगळून 1.25 पान वगळून नवीन आवृत्ती प्रकाशित करण्याची परमिशन दिली. त्याच्यानंतर अव्याहतपणे आतापर्यंत 12 एडिशन्स या पुस्तकाच्या आल्या आहेत. ह्या सगळ्या मागे सुद्धा कुठेतरी भालेकरांचा हात असावा. म्हणजे मला चांगली त्याच्यामध्ये एक काय म्हणतात ना की इंट्युशन आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की एखादं पुस्तक किंवा एखादा चित्रपट बॅन केला जातो तर त्याच्या पाठीमागे ना काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात, आर्थिक गोष्टी असतात, काही असतात. मात्र मी त्या कुठल्याही गोष्टींना बदले नाही. भालेकरांचे स्वतःचे जे सगळे प्रयत्न होते ना ते असफल ठरले होते. तर त्यांनीच त्यांचे एक समकालीन पत्रकार होते इसाक मुजावर, ज्यांना मी इसाक भाई म्हणत असे. खूप ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांच्याकडे खूप माहिती होती कलाकारांविषयी, चित्रपटांविषयी. तर त्यांना सांगितलं की माझ्या विरोधामध्ये लेखन कर. आता त्याच्यामधली एक गंमत सांगते. कसं असतं ना की म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र
असं असतं. म्हणजे ह्या दोन जे हे पत्रकार होते ज्येष्ठ, त्यांचं स्वतःचं आपसामध्ये फारसं पटत नव्हतं, परंतु माझ्या विरोधामध्ये बरोबर ठाकले. आणि ते इसाक मुजावर आहे, त्यांचं कारण काय होतं ना, ते तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला हसू येईल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे अशीही माणसं या जगामध्ये असतात. म्हणजे मला पण तेव्हा या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. माझ्या वडिलांची जाहिरात संस्था आहेत. माझे वडील आता हयात नाही आहेत, परंतु त्यांची जाहिरात संस्था आजही माझे भाऊ आणि सगळे सांभाळतात. तर त्या जाहिरात संस्थेमध्ये त्यांनी जे चित्रानंद नावाचं एक सिने मासिक ते काढत असत. म्हणजे ही 80च्या दशकातली गोष्ट आहे. तर त्या मासिकासाठी जाहिराती घेण्यासाठी ते आमच्या ऑफिसमध्ये येत असत. तर बऱ्याचदा मी सुद्धा ऑफिसमध्ये जात असेल तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. मला सिनेमाची तेव्हापासूनच खूप आवड होती, लहानपणापासूनच आवड होती. आणि मला नंतर त्या कॉलेजमध्ये असतानाच मी असं ठरवलं होतं की मला सिनेपत्रकार व्हायचं आहे. तर एक दिवशी म्हणजे माझ्या वडिलांनी माझी ओळख करून दिली वगैरे. तर मी त्यांना सांगितलं, भाईना इसाक मुजावरांना, की मला सुद्धा लिहायची आवड आहे. तर ते म्हणाले, अरे तू लिही ना, काही हरकत नाही, तू चित्रानंद मध्ये लिही तू. आणि त्यांनी माझ्याकडनं 5-7 लेख त्यावेळेला लिहून घेतले. अर्थात त्याच्यामध्ये मला काही त्यांनी त्याचा मोबदला दिला नाही, आर्थिक मोबदला, परंतु मी ते अपेक्षाही केली नव्हती. मात्र नक्कीच आहे की त्यांनी मला प्लॅटफॉर्म दिला. चित्रानंद प्रसिद्ध करण्यासाठी जर का त्यांना आर्थिक अडचणी आल्या तर ते दादा कोंडकेंकडे जात असत. आणि दादा त्यावेळेला त्यांना 5,000, 6,000, 10,000 अशी रक्कम त्यांना एक मासिक ते त्यांचं जे होतं चित्रानंद ते प्रकाशित करण्यासाठी देत असत. कारण दादांना असं वाटत असेल, चला सिनेमावरती जर का कोणी चांगलं मॅगझिन काढत असेल तर आपण त्याला मदत करायला पाहिजे. आणि दादा तसे दयाळू स्वभावाचे होते. मुजावरांचा जो राग होता त्याचं सगळ्यात मोठं मी कारण सांगते. जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती आली 94 मध्ये, तर माझं चुकलं असेल तर मला माफ कराल. नंतर तो कॉमेंट्स मध्ये असतं की मॅडम ह्या वेळेला नाही त्या वेळेला झालं, मला जरा सालामध्ये समजा गडबड झाली तर तेवढ्यासाठी मला माफ करा. तर 94ला जेव्हा युतीचं राज्य आलं शिवसेना आणि भाजपाचं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये, तर त्यावेळेला मुख्यमंत्री होते श्री मनोज जोशी. आता काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांचे आणि माझ्या वडिलांचे खूप चांगले संबंध, अगदी खूप म्हणजे जवळजवळ 51 वर्षापासूनचे संबंध. कारण त्यांनी कोहिनूर टेक्निकल नावाची जी संस्था केली होती, आहे अजून सुद्धा त्यांची, तर त्या संस्थेच्या जाहिराती आजही आम्ही करतो. तर माझ्या वडिलांशी खूप त्यांचे चांगले संबंध. तर आपल्याला सगळ्यांना कदाचित अवगत असेल ही गोष्ट की कलाकारांना, पत्रकारांना मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून अगदी स्वस्त दरामध्ये घरं मिळतात. मुजावरांना हे घर हवं होतं आणि मुजावरांनी स्वतः काही प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये फारसं यश आलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर जोशी सर जेव्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांना हे माहिती होतं की माझ्या वडिलांचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. तर एक दिवशी त्यांनी मला फोन केला की अरे अनिता, तू जरा माझ्यासाठी प्रयत्न कर ना की 10% मध्ये मला ही जागा मिळेल. तर मी म्हटलं त्यांना की भाई, हे ना खरं म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ पत्रकार आहात, तर तुम्ही स्वतः गेलात तर मला नाही वाटत तुम्हाला जोशी सर नकार देतील. खरं सांगू की मला हे आवडणार नाही की मी जायचं कोणाकडे आणि जरा यांना मदत करा किंवा काही. मी माझ्यासाठी सुद्धा मदतीसाठी कधी कुठल्या राजकीय नेत्याकडे किंवा पक्षाकडे गेलेले नाहीये. मनोज जोशी साहेब दरबार घ्यायचे वर्षा बंगल्यावरती की सर्वसामान्यांना त्यांच्या ज्या अडी अडचणी असतील त्या सांगता याव्यात म्हणून. तर मी म्हटलं तुम्ही जा. आणि बरं, कलाकार यांचे अनेक ओळखीचे, तर कलाकारांच्या थ्रू गेले तर जास्त लवकर काम होईल माझ्यापेक्षा. तर ते मी जे गेले नाही ना त्याची अडी मुजावरांच्या मनामध्ये होती. आणि जेव्हा एकटा जीव प्रकाशित झालं तेव्हा मला आठवतंय की 4थ्या का 5व्या दिवशी त्यांनी आयडियल बुक डेपो आहे दादरला, मोठं पुस्तकांचं दुकान आहे, त्या दुकानातून मला फोन केला त्यांच्याच नंबरहून. आणि मला त्यांनी सांगितलं की अरे अनिता, आता ना मी तुझं हे एकटा जीव इथे वाचत बसलेलो आहे, तू अगदी खरं खरं लिहिलेलं आहे सगळं आणि दादाने तुला अगदी सगळं मनापासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही म्हटलं थँक्यू भाई वगैरे असं सगळं बोलणं झालं माझं. आणि त्याच्यानंतर असं झालं की एक 10 दिवसांनी मुंबई सकाळमध्ये एक मालिका सुरू झाली आणि त्याच्यामध्ये हे इसाक मुजावरांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. आणि माझ्या पुस्तकातले अर्धा पान ते उतारे सगळे टाकायचे आणि त्याच्या खाली 2 ओळींचं असं कन्क्लुजन असायचं. म्हणजे प्रभाकर पेंढारकरांबद्दल काही दादा म्हणाले असतील तर त्याच्यामध्ये खालती 2 ओळी अशा असायच्या की
प्रभाकर पेंढारकर म्हणाले की असं काही झालंच नव्हतं. आता हे कन्क्लुजन आहे, याला प्रूफ काय आहे? फार बदनामी त्या पुस्तकाची माझ्या केली जात होती की हे पुस्तक कसं खोटं आहे वगैरे. जी त्यांची सिरीज जी होती त्याच्या जवळजवळ 4 मालिका 4 आठवडे ते प्रसिद्ध झालं आणि शेवटी मी निर्णय घेतला की सकाळला नोटीस पाठवणार आणि मुजावरांना सुद्धा नोटीस पाठवणार, कारण तुम्ही माझ्या पुस्तकाचा फक्त उतारे प्रसिद्ध करतात आणि तुमचं जे कन्क्लुजन आहे की हे पुस्तक कसं खोटं आहे त्याला काही आधार नाहीये. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी मुंबई सकाळला एक पत्र पाठवलं, कारण माझी पहिली नोकरी मुंबई सकाळची होती आणि मी त्यांना त्या पत्रामध्ये हेच लिहिलं होतं की माणसाच्या आयुष्यामध्ये ना त्याचं पहिली नोकरी, पहिली शाळा, पहिलं कॉलेज, पहिलं लग्न याच्याबद्दल खूप एक असं इमोशनल असतो माणूस. आणि माझी पहिली नोकरी मुंबई सकाळमधली होती, मी ट्रेनी रिपोर्टर होते तिकडे. तर माझ्या मनात आयुष्यभर सकाळबद्दल आदर राहील. परंतु तुम्ही ही मालिका जी सुरू करता त्या मालिकेला काहीच गुण नाहीये, कसलीच त्याच्यामधनं काही हे सिद्ध तुम्ही करत नाही आहात किंवा मुजावर सिद्ध करत नाहीयेत की मी खोटं हे लिहिलेलं आहे म्हणून. ही मालिका जर का तुम्ही थांबवली नाहीत लगेच तर मात्र मला सकाळ पेपरवरती नाईलाजाने कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि मला मुजावरांवरती सुद्धा कारवाई करावी लागेल. आणि ह्या माझ्या पत्राचा मात्र उपयोग झाला आणि 5वा लेख तो प्रसिद्ध झाला नाही, ते बंद झालं. त्यांनी आणि काही जी मॅगझिन्स होती मराठी मधली त्या काळामध्ये, तर त्या मॅगझिन मधून माझं पुस्तक कसं खोटं आहे आणि दादा कोंडके कसे वाईट होते वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं लिहून आणल्या. आणि त्याच्यामध्ये जे दादांचे काही सो कॉल्ड शत्रू होते किंवा हितचिंतक होते त्या लोकांनी सुद्धा त्याच्यासाठी हातभार लावला होता. म्हणजे वसंत सबनीस, त्यांचं दादांशी पटलं नव्हतं, मात्र असं झालं होतं की दादा हयात असताना 1990 किंवा 91 मध्ये मी लोकप्रभाच्या दिवाळी अंकामध्ये विच्छाचे दिवस असा एक 25 पानांचा लेख लिहिला होता. तेव्हा वसंत सबनीस सुद्धा हयात होते आणि दादा कोंडके सुद्धा हयात होते. आणि त्याच्यामध्ये जे मी पुस्तकात लिहिलेलं आहे आणि जे दादांनी मला सबनीसांबद्दल सांगितलेली माहिती आहे ती सगळी त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितली होती आणि त्याच्यामध्ये मी लिहिली होती. मात्र ते प्रकाशित झाला, तो अंक आला बाजारामध्ये, दिवाळी अंक. त्याच्यानंतरच्या इश्यू मध्ये एक सबनीसांचं पत्र त्यांनी लिहिलं होतं की कदाचित ना हे लेखिकेने चुकून काही लिहिलं असावं, पण असं काही घडलं नव्हतं. तर माझा ना फक्त त्यांना त्यावेळेला पण एक असाच एक प्रश्न होता की दादा हयात असताना जेव्हा दादानी हे सगळं सांगितलं होतं आणि मी लिहिलं होतं लोकप्रभामध्ये, तर त्यावेळेला तुम्ही का नाही त्याच्यावरती लेख लिहिला त्या विरोधामध्ये दादांच्या, किंवा त्यावेळेला का नाही पुस्तक काढलं? तुम्ही तर सिद्धहस्त लेखक होतात. बरं, सबनीसांचं नाव इतकं मोठं होतं की लोकप्रभा किंवा अन्य कुठलंही मराठीतलं मॅगझिन म्हणा किंवा वृत्तपत्र त्यांनी मुळीच नकार दिला नसता सबनीसांचा लेख छापण्यासाठी. मग तेव्हा तुम्ही का नाही लिहिलं? तर आता दादा गेल्यानंतर सगळ्यांना स्फुरण आलं, त्याच्यानंतर त्यांनी पुस्तक पण केलं. त्या पुस्तकामधनं सुद्धा सगळ्या त्यांनी गोष्टी लिहिल्या. मुजावरांनी सुद्धा जेव्हा त्यांची लेखमाला सकाळमधनं बंद झाली त्याच्यानंतर त्यांनी एक छोटेखानी असं पुस्तक काढलं की माझं पुस्तक कसं खोटं आहे. तर मला एकदा त्याच काळामध्ये माझं एका मराठी टीव्ही चॅनलवरती मुलाखत झाली होती. तर त्या निवेदिकेने मला विचारलं होतं की हे सगळं असं तुमच्या विरोधामध्ये लिहून आणलं तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर मी म्हटलं मी हे सगळं ना पॉझिटिव्ह घेते. मी असं म्हणते की माझं पुस्तक हे जे सगळे सिद्धहस्त लेखक होते, सिद्धहस्त पत्रकार होते, ज्यांचे सगळं दुकानं बंद झाली होती लेखनाची, परंतु माझ्या या पुस्तकामुळे त्यांना पुन्हा स्फुरण, पुन्हा प्रेरणा आली लिहिण्याची. एवढं सगळं झालं ना, परंतु मी एक मात्र तुम्हाला सांगते की माझ्याकडे अनेक पत्र आजही आहे दादांच्या चाहत्यांची, माझ्या पुस्तकाच्या चाहत्यांची. आणि कोणी मला एकही प्रश्न कधी विचारला नाही की हे तुझं पुस्तक खरंच तुमचं खोटं आहे का, हे तुम्ही खोटं लिहिलेलं आहे का. तर मला असं वाटतं ना की वाचक हा मायबाप असतो आणि तो त्याला बरोबर माहिती असतं की चूक काय आहे आणि बरोबर काय आहे किंवा खरं किती आहे आणि खोटं किती आहे. आज आता मी तुमच्याशी बोलताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की मी खरं तुम्हाला सांगते का खोटं सांगते आहे. या सगळ्यातनं खूप काही आहे. माझ्यावरती ही 25 कोटीची केस झाली होती, उषा चव्हाणने केली होती. अनेक काही पत्रकार जे होते मला माहिती नाही ते विकले गेले होते किंवा भालेकरांनी विकत घेतले होते, परंतु ते काही कारण नसताना मला फोन करायचे की अरे अनिता, जर का तू उद्या ही केस हरलीस तर मग तू 25 कोटी कुठनं आणशील.
मला ना ह्या सगळ्याचा मला हा टेन्शन नव्हतं की 25 कोटी कुठून आणशील, परंतु मला असं ना रडू यायचं की असं मी काय गुन्हा केलाय दादांचं पुस्तक लिहून की ही सगळी मंडळी मला इतकी त्रास देत आहेत आणि विनाकारण मला मानसिकरित्या खूप त्रास झाला. मी नेहमी असं म्हणते आणि आजही माझं असं म्हणणं आहे की दादांनी ना माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. एकतर माझी त्यांनी निवड केली लेखिका म्हणून त्यांचं आत्मचरित्र करण्यासाठी, आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे ना लहान मूल असतं ना जेव्हा थोडंसं ते 3-4 वर्षाचं मूल असतं, तर ते चालणारं मूल असतं ते, तेव्हा त्याचे आई किंवा वडील, खास करून वडील, त्याचा हात धरून ना त्याला ते जिथे राहतात त्या गोष्टी, तिकडच्या गोष्टींची ओळख करून देत असतात की अरे हे इथे असं आहे, हे तसं आहे ना, हा हा ना असा जरा बिलंदर माणूस आहे, हा असं आहे बघा. हे जे सगळं असतं ना, मला असं वाटतं दादानी सुद्धा या पुस्तकाच्या द्वारे माझा असा बोट हातामध्ये घेतलं आणि मला जग दाखवलं की जग कसं असतं. तोपर्यंत खरोखर नाही, मी एका अशी प्रोटेक्टेड लाईफ जगत होते. माझे आई वडील, माझं घरातली अन्य बाकीची मंडळी, आणि खूप चांगल्या यांनी मला असं कधी कुठलाही हा त्रास झाला नव्हता आयुष्यामध्ये. सरळ सोट माझं आयुष्य तोपर्यंत गेलं होतं. मात्र या पुस्तकांनी मला जग दाखवलं, मला माणसं दाखवली की माणसं कशी असतात, किती खालच्या स्तराला ती जाऊ शकतात, पडू शकतात. पुस्तक प्रकाशित झालं त्या काळामध्ये खरं म्हणजे मला पुस्तकाला पुश करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी पब्लिसिटीची गरज होती. मात्र एकही रुपया खर्च न करता भालेकरांनी माझी इतकी पब्लिसिटी केली आणि माझं पुस्तक चांगलं म्हणजे काय म्हणतात ना, घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी मला हातभार लावला. आज ते त्या या जगामध्ये नाही आहेत, आणि तरी पण मी त्यांचे धन्यवाद मानेन. मी आणि तुम्हाला सांगते की माणूस आपण कोणी म्हणजे तुम्ही काय मी काय, जेव्हा आपण कोणाचं वाईट चिंततो आणि वाईट करण्याचा प्रयत्न करतो, नुसतं चिंतत नाही तर प्रयत्न करतो ना, तर ते कधीतरी बुमरँग होऊन आपल्यावरती येतं. आणि म्हणून घाबरावं माणसाने की वाईट करताना. भालेकरांचा अंत फारसा सुखद झाला नाही. मी जास्त त्याच्याविषयी बोलणार नाही कारण ते आता या जगात नाहीये. हे सगळं झालं एकटा जीवच्या त्रासाबद्दल. अजूनही पुढे काही मी एपिसोड बनवणार आहे दादांबद्दल. मात्र लवकरच आहे ना, मी एक नवीन मालिका घेऊन आपल्या समोर सादर होणार आहे. 41 वर्षापेक्षा अधिक काळ मी हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे, पत्रकार म्हणून, लेखिका म्हणून सुद्धा. तर दिलीप कुमार, देवानंद, शशी कपूर पासून ते आजच्या शाहिद कपूर, ऋतिक रोशन पर्यंत या सगळ्या लोकांशी, कलाकारांशी, नायक, नायिका, खलनायिका, दिग्दर्शक मोठे मोठे, या सगळ्यांशी ज्या माझ्या काही भेटीगाठी झाल्या मुलाखतीच्या निमित्ताने म्हणा किंवा पुस्तकाच्या निमित्ताने, तर त्यांच्यातलं माणूस पण म्हणजे तो माणूस म्हणून व्यक्ती ती कशी आहे त्याविषयीच मी काही किस्से तुम्हाला सांगणार आहे. दिलीप कुमार बद्दल त्यांच्या मुलाखती घेताना मला काय अनुभव आले, किंवा देव साहेबांचा इंटरव्ह्यू करताना मला काय अनुभव आला. असे खूप कलाकार आहेत. कारण आता एवढे वर्ष काम करत असताना मला असं वाटत नाही की फार कोणी माझ्या मुलाखती किंवा भेटीमधून सुटलं असेल. आणि मी आपल्याला एक नम्र निवेदन पण करते की जेव्हा याचे प्रोमो सुरू होतील किंवा याचे जे एपिसोड सुरू होतील, तर तुमच्याही आवडत्या कलाकारांची नावं तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा की त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की याच्याबद्दल मी बोलावं, त्या कलाकाराविषयी, किंवा त्याचा अनुभव सांगावा, ती व्यक्ती कशी आहे हे मी नक्कीच आपल्याला सांगेन. तेव्हा बघत राहा दादा माणूस. धन्यवाद. विनोदाचा बादशाह दादा कोंडके यांच्या आयुष्यावर आधारित दादा माणूस हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिकाधिक शेअर करा.